यात मोठ्या प्रमाणात मालेगाव हे रोहिंग्यांचा आश्रयस्थान झालेलं आहे. माझ्याकडे ते मोठ्या प्रमाणात पुरावे आले आहेत. ते मी जिल्हाधिकारी, तहसीलदार, महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चा करणार आहे. एका बाजूला वोट जिहादचा पैसा हे महाराष्ट्रात देशभरात मालेगावातून जातो आणि आता दुसरीकडे जे रोहिंग्या मुस्लिम हे देशभरात घुसतायत, भारतात, त्यांना मालेगावात आश्रयस्थान मिळत आहेत. हा वोट जिहाद भाग 2 हे आता माझं लक्ष आहे. सर, हा जो प्रकरण होता वोट जिहादचा आणि आपण आज माझी सगळ्या अधिकाऱ्यांची भेट आहे. माझ्या माहितीप्रमाणे हे 1 ते 12 ते 14 कोटीचा घोटाळा आता खूप मोठा झाला आहे. त्याची माहिती घेऊन आज मालेगावला दुपारी देणार. सर, तुमच्यामुळे अनेक घोटाळे उघडकीस आलेले, अनेक शासनाचा पैसा वाचलेला आहे. असाच एक घोटाळा बीडमध्ये झालेला आहे. बिटकॉइन महादेव ॲपमध्ये जवळपास 900 कोटीचा मोठी गंभीर बाब आहे. त्या प्रकरणात पण मी स्वतः लक्ष घालत आहेत आणि त्यात 2 प्रकारचे गोंधळ दिसत आहे. एक, सामान्य माणूस फसतोय आणि दुसऱ्या बाजूला जे भ्रष्टाचारी, पॉलिटिशियन, ब्युरोक्रेट, माफिया, ड्रग माफिया हे महादेव ॲपचा वापर लक्का वाईट करने के लिए मनी लॉन्ड्रिंगसाठी करीत आहेत. त्याच्यावर व्यवस्थित लक्ष देऊन आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.